नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। फायनली ज्या कामासाठी सरू मुंबईला आलेली आहे, तिची लाडकी लेक म्हणजेच कंबळीच्या बाबतीत तिला काळजी वाटत होती, म्हणून तर तिने मुंबईला येण्याचा निर्णय घेतलेला होता। त्या कामिनीपासून आपल्या लेकीचं रक्षण करायचं होतं आणि ती गोष्ट फायनली आता समजणार आहे। ती म्हणजे ऋषीकडून कळणार आहे की कंबळी ही कुठे आहे ते, आणि ऋषी कंबळी आणि त्याचबरोबर सरूची भेट घडवणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे कंबळी आता बंड्याकडे आलेली असते आणि बंड्याला म्हणत असते की बंड्या, मग निंगीच्या अंगात जरा मस्ती चालू असते। निंगी म्हणते की बंड्या, मी तुला प्रश्न विचारते त्याची उत्तरं दे। म्हणजे निंगीला माहीत असतं जेव्हा बंड्या झोपीत असतो ना तेव्हा तो सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरी खरी देत असतो, म्हणजे तो झोपीत खरं बोलतो। आता मात्र इकडे बंड्याला निंगी विचारते की मला सांग की तेव्हा तू चोरी केली होती ना। हे जेव्हा विचारलं जातं तेव्हा बंड्या शांतच राहतो। बंड्या म्हणतो की हो, पण तेव्हा मार पण खाल्ला होता मी, हे सुद्धा बोललं जातं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा बंड्या हे सगळं बोलत असतो तेव्हा मग कंबळी म्हणते की तुला आबांचा मारायची भीती नाही वाटत करे। तेव्हा मात्र बंड्या लगेचच सांगतो की पण कसे मारतील आबा। आणि आता मात्र कंबळीला प्रश्न पडलेला असतो, हा बंड्या असा का बोलतोय, आबा कसे मारतील म्हणजे काय, ह्या प्रश्नाचं काय उत्तर आहे। असे अनेक प्रश्न आता कंबळीच्या पुढे असतात। त्या दोघीही बंड्याला उठवतात, उठ बंड्या, आत्ताच्या आत्ता सांग मला काय चाललंय हे सगळं, असं म्हणत दोघीही त्याला प्रश्न विचारत असतात। आणि तेव्हा मात्र बंड्या जागा होतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे ऋषी किचन मध्ये पाणी पिण्यासाठी आलेला असतो। तिथे सरू उभी असते, तिचं काम चालू असतं, ती काम करत असते, पण अचानक तिला जास्त चुचके येऊ लागतात। तेव्हा मात्र इकडे सरूला आता विचारतो तो म्हणजे ऋषी, मावशी तुम्हाला उचकी येते नक्की। तेव्हा मात्र इकडे ती सांगते की नक्कीच माझी मुलगी माझी आठवण काढत असणार आहे। आता मात्र धक्का बसतो ऋषीला। ऋषी म्हणतो तुम्हाला मुलगी आहे मावशी। तेव्हा लगेचच ऋषीला सरू सांगते की हो मला मुलगी आहे। आणि मग ऋषीला आता प्रश्न पडलेला असतो की यांच्या मुलीचं नाव काय, तो विचारू लागतो। तेव्हा मात्र सरू म्हणते की आता काय सांगू यांना, पण तिच्या डोक्यात विचार येऊ लागतात की जर आपण यांना सांगितलं आणि यांनी जर आपल्याला मदत केली तर लवकरच माझी आणि माझ्या लेकीची भेट होईल। तेव्हा मात्र आपल्याला काहीतरी करायला लागेल, असं म्हणत ती म्हणते की ती कॉलेजला येतं, तिनं कॉलेजला आली होती, ती कबड्डी खेळते ना, तर त्या कोट्यातनं तिला ॲडमिशन मिळालं होतं, तिलाच भेटायला मी आली आहे, पण तिचा नंबर पण माहीत नाही आणि तिच्या कॉलेजचं नाव पण माहिती नाही आहे। ऋषी म्हणतो की असं आहे का, बरं मला सांगा तुमच्याकडे तिचा फोटो वगैरे काही आहे का। तेव्हा मात्र सरू शांतच राहते। ऋषी म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला नसेल सांगायचं तर राहू द्या, असं म्हणत ऋषी तिथून चाललेला असतो। इकडे अनिकाचा मात्र वेगळाच गोंधळ सुरू आहे। मला माझ्या ऋषीशी लग्न करायचं आहे, ऋषी माझा झाला पाहिजे, तो माझाच आहे, असं म्हणत अनिकाचा गोंधळ सुरू असतो। इकडे कामिनी आणि रागिनी तिची समजूत घालत असतात, तिला म्हणत असतात की अगं ऐकून तरी घे, हे सगळं काय चाललंय तुझं, आणि हे सगळं काय करतेस तू, तुझ्या लक्षात येतंय का। अगं ऋषी तुझाच होणार आहे, अजिबात तू काळजी करू नको, आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या बरोबर, आणि तुझी ग्रॅनी आजी असताना तुला काळजी करायची काय गरज आहे, असं कामिनी तिला सांगत असते। अनिकाने तर रडून रडून स्वतःचे हाल करून घेतलेले असतात, स्वतःचा जीव देण्यापर्यंत तिने तयारी केलेली असते, पण अचानक रागिनी समोर आल्याने तिने तिच्या हातातला सुरा हिसकावून घेतलेला असतो आणि अनिकाला वाचवलेलं असतं। त्याचबरोबर आता रागिनी आणि कामिनी दोघीही अनिकाला समजवू लागतात, तुला कळतंय का, तू काय करतेस हे सगळं, अगं असं नको करूस, तुला माहिती आहे ना, असं म्हणत तिला समजवत असते। तेव्हा ती म्हणते की तुझ्या ग्रॅनी आजीवर तुझा विश्वास आहे ना, मग काळजी करायची अजिबात गरज नाही, मी आहे ना तुझ्यासोबत। अगं तुझं ऋषीशी लग्नही होणार आणि सगळ्या गोष्टी होणार आहेत, लवकरात लवकर तुम्ही तयारीला सुरुवात करा, साखरपुड्याच्या तयारीला सुरुवात करा। त्या नयनताराच्या बाबतीत असा माझ्याकडे हुकमी एक आहे ना, तिने एका पायावर तुझं ऋषी बरोबर लग्न लावून देईल। हे ऐकल्यानंतर रागिनी आणि त्याचबरोबर अनिका दोघीही पाहत राहतात, नक्की ही आजी काय बोलतेय, हा प्रश्न पडलेला असतो। पण जे खरं आहे ते खरं, कारण कामिनीच्या हाती तेवढा मोठा पुरावाच लागलेला आहे, त्यामुळं काहीही झालं तरी कामिनीने आता ठरवलेलं आहे की आपण काहीही करून या नयनताराला पायाशी आणायचं आणि तिला असं कात्रीत पकडायचं की तिने ऋषी आणि माझ्या अनिकाचं लग्नच लावून दिलं पाहिजे। हा सगळा विचार तिचा चाललेला असतो। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की
आता कामिनी म्हणते की अजिबात काळजी करायची गरज नाही, मी आहे ना तुझ्यासोबत. आता अनिकाला बरं वाटू लागतं. इकडे कमळी कमळी विचार करत असते की बंड्या असं का म्हणाला असेल, काय झालं असेल. आणि त्याच वेळी इकडे कमळीला सुद्धा उचक्या येऊ लागतात. कमळी म्हणत असते की नक्कीच माझी आई माझी आठवण काढत असणार आहे, असा विचार कमळीच्या डोक्यात सुद्धा आलेला असतो. इकडे बंड्या म्हणत असतो काही नाही ग. त्या दोघीही बंड्याला मागं लागलेले असतात की आताच्या आता फोन लावा आबांना. बंड्याला आता प्रश्न पडलाय की आबांना फोन कसा लावायचा, कारण आबा तर नाही येतच, मग आबांना फोन कसा लावणार आपण, हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र इकडे कमळी मागं लागलेली असते आणि इकडे सरूला आता प्रश्न पडतो की आपण खरंच ऋषी सरांना सांगूया का, म्हणजे जर त्यांना मी सांगितलं आणि त्यांनी जर मला मदत केली कमळीला शोधण्यासाठी तर खूप मोठा फायदा होईल असं तिला वाटत असतं. पण ती म्हणते की खरंच करतील ना ते माझी मदत, असं सगळं आता लक्षात येत असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सरू म्हणते की मी सांगू का तुम्हाला माझ्या मुलीबद्दल. तेव्हा ऋषी म्हणतो की सांगा ना, कुठे तुमची मुलगी, नक्की काय आहे. तेव्हा मात्र ती सांगते की माझ्या मुलीचा ना माझ्याकडे एक फोटो आहे, माझ्याकडे गाठोड आहे ना, त्या गाठोड्यामध्ये. तेव्हा ती म्हणू लागते की खरंच मला तुम्ही मदत कराल ना. मग मात्र ऋषी सांगतो की हो मी तुमची नक्की मदत करेल, मला कळू दे तरी द्या तुमच्या मुलीचं नाव काय आहे. मग ती त्याला घेऊन तिच्या रूमकडे जाते, म्हणजे त्या आउट हाऊसमध्ये ती राहत असते तिकडे जाते. आता मात्र आउट हाऊसकडे आल्यावर इकडे ऋषीला ती तिचं गाठोडं उघडते आणि त्यातील फोटो दाखवू लागते. जेव्हा तिने गाठोडं उघडलेलं असतं तेव्हा त्याच्यामध्ये जो फोटो असतो तो फोटो पाहून खरं तर धक्का बसलेला असतो. कारण तिने जो फोटो दाखवत असते त्यामध्ये 2 फोटो असतात, एक म्हणजे आबा, कमळी आणि सरू, तर दुसरा फोटो असतो तो म्हणजे राजन आणि तिच्या लग्नाचा. आता मात्र खरं तर ही गोष्ट खूप मोठी असते, ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही, एवढी मोठी गोष्ट घडलेली असते. कारण कमळी ही सरूची म्हणजे त्यांच्या साधना मावशीची मुलगी आहे, हे सत्य आता ऋषीच्या समोर आलेलं असतं. आता ऋषी मात्र विचार करू लागलेला असतो. ऋषी म्हणत असतो म्हणजे साधना मावशींची मुलगी कमळी आहे. तर आता मात्र त्याला खरंच भारी वाटतं. ती म्हणतो की ही तर कमळी आहे, अन्नपूर्णा कॉलेजमध्ये, म्हणजे मी ज्या कॉलेजमध्ये शिकवतो ना त्याच कॉलेजमध्ये ही आहे. आता मात्र धक्का बसलेला असतो. ऋषीने जेव्हा हे सांगितलेलं असतं तेव्हा मात्र सरू म्हणत असते काय. तेव्हा ऋषी म्हणतो की हो मी ओळखतो हिला, आणि आता बंड्या पण इकडे आलेला आहे, हिची मैत्रीण निंगी आहे. तेव्हा मात्र आता सरू म्हणते की काय, तुम्ही माझी तिची भेट घडवून द्याल, ती ठीक आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना. तेव्हा मात्र इकडे ऋषी सांगतो की हो सगळं व्यवस्थित आहे, अन्नपूर्णा जे आहेत ना परवा आपल्याकडे आलेल्या त्यांच्याच कॉलेजमध्ये आहे ती, आणि त्या पण तिची खूप काळजी घेतात. आजच मी तिला भेटून आलो, आम्ही आजोबांना घेऊन फिरायला गेलो होतो ना, निंगी, मी, कमळी आणि आजोबा. कारण अन्नपूर्णा जी गावी गेलेल्या आहेत तर त्यांनी आजोबांसोबत राहायला कमळीला सांगितलं होतं, त्यामुळं कमळी आज दिवसभर आजोबांसोबत होती. हे ऐकल्यानंतर सरूला तर धक्का बसलेला असतो. हे सगळं आपण काय ऐकतोय, म्हणजे माझी नात तिच्या वडिलापर्यंत, तिच्या आजोबांपर्यंत पोहोचलेली आहे हे तर तिला माहिती असतं, पण तिचं कॉलेज कोणतं आहे, आपली तिची भेट कशी होणार, ही भीती जी मनात होती ती मात्र भीती एका दमात निघालेली असते. आणि आता ऋषी म्हणतो की उद्याच मी तुम्हाला घेऊन जातो, आपण तुमची आणि तिची भेट घडवून देतो. आता मात्र ऋषीला खूप भारी वाटत असतं. फायनली सरू आता कमळीला भेटणार असते म्हणून तिलाही खूप आनंद झालेला असतो आणि तीही खुश झालेली असते. इकडे कमळीच्या डोक्यातले विचार काही केल्या संपत नसतात आणि कमळी मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही मला आबांशी बोलायचं आहे. दुसऱ्या दिवशी ऋषी आता सरूला तयार व्हायला सांगतो आणि जेव्हा तो कॉलेजला निघालेला असतो तेव्हा सरूला म्हणतो की साधना मावशी चला मी तुम्हाला घेऊन जातो. पण ऋषी आता टाळतो ते म्हणजे नयनताराच्या समोर बोलणं. नयनताराला काहीच तो कळू देत नाही. नक्की ऋषी कमळीला सरूला घेऊन कुठं चाललेला आहे, काय चाललेलं आहे, या कोणत्याच गोष्टींच्या बाबतीत तो काहीच बोलत नाही. आता मात्र धक्का बसलेला असतो आणि ऋषी कॉलेजमध्ये घेऊन जातो. कॅन्टीनमध्ये जेव्हा गेलेला असतो तेव्हा मात्र तिथे गेल्यानंतर जी गोष्ट समोर येणार असते ती मात्र खूप जबरदस्त असते. कारण कॅन्टीनमध्ये त्याने ऑलरेडी निंगीला आणि कमळीला बोलवून घेतलेलं असतं. ते दोघेही तिथे आलेले असतात. सरूला घेऊन तो तिथे येतो आणि कमळी तर आई म्हणून हाक मारते. त्या क्षणी ऋषीला पण भारी वाटतं.
ऋषीला तर ऑलरेडी कळलेलं असतं की साधनाताईंची मुलगी हीच कमळी आहे, ही गोष्ट ऋषीला तर ऑलरेडी समजलेली असते. आता मात्र कमळीलाही खूप भारी वाटतं, खूप दिवसानंतर ती आईला भेटत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.